ही चूक तुम्ही करता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखी एक मिडल क्लास गृहिणी आहे. आज मी तुम्हाला त्या चुका सांगणार आहे ज्या मी पाहिल्या आहेत आणि स्वतः अनुभवल्या आहेत आणि आपल्यापैकी अनेक जणी नकळत या चुका करत असतात. आपल्याला या चुका छोट्या वाटतात, पण आपलं आयुष्य या चुकांमुळे बदलतं. तर एक एक करून आपण कोणत्या चुका करतो ते आपण बघणार आहोत. आपली पहिली चूक म्हणजे स्वतःला कमी समजणं. पहिले हे आपण थांबवलं पाहिजे. मला पण असंच वाटायचं की मी पण फक्त घरातच असते, पण खरं सांगायचं का, घर सांभाळणं ही सुद्धा काही छोटी गोष्ट नाही. तरीही आपण स्वतःच्या मेहनतीला किंमत देत नाही. हे आपण थांबवलं पाहिजे. आपली दुसरी चूक, आपल्या इच्छा बाजूला ठेवतो आपण सतत स्वतःच्या इच्छा मारत असतो. कुटुंबासाठी सगळं करतो, पण आपण स्वतःसाठी काहीच करत नाही आणि त्याचा आपल्या मनावर हळूहळू परिणाम होत जातो. आपण स्वतःसाठी, आपल्या आवडीनिवडीसाठी थोडा वेळ नक्की काढायला पाहिजे. आपली तिसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पैसे कमवण्याचा प्रयत्न न करणे. आजच्या काळात घर सांभाळण्याबरोबरच आपण काहीतरी छोटं काम, स्किल किंवा साईड इन्कम आपलं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्यता मिळते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. कारण जोपर्यंत आपण कमवणार नाही तोपर्यंत आपली किंमत घरात काहीच नाही आणि हे खरंच खरं आहे. आपली चौथी चूक, आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपण संपूर्ण घर सांभाळतो, घरासाठी आपण सगळं करतो, आपल्या हेल्थकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. थकवा, तणाव, कमी झोप, आपण हे सगळं दुर्लक्ष करतो आणि मग आपण आजारी पडतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही निरोगी असाल तरच घर नीट चालेल की नाही. तशीच आपली पाचवी चूक बघूया. आपल्यापैकी अनेक स्त्रिया आपलं दुःख, ताण कोणालाही सांगत नाही. सगळं आत आपण दाबवून ठेवतो. पण आपण आपलं मन कुणातरी समोर हलकं करायला पाहिजे. ते कुटुंबाशी असेल किंवा मित्रांशी बोला. आपलं मन हलकं होतं. जर आपण सगळं आपल्या मनातच साचवत बसलो तर आपल्याला मानसिक त्रास होतो. आपली शेवटची चूक, स्वतःची ओळख विसरणं. आपण फक्त एक आई किंवा पत्नी म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणूनही ओळख आहे आपली, पण आपण ती जपत नाही. आपण ती जपली पाहिजे. आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे कारण प्रत्येक गृहिणीला तिची किंमत कळावी म्हणून. या चुका टाळा आणि